एकदा घुसल्यावर ताब्यात आली बँक आमच्या. गोटा घेतला एक आणि त्या ट्रॉलीवर मारला. जे हर्रास करून घ्यायला आले होते हो, शेतकऱ्याचे हो. ट्रॅक्टर हर्रास म्हणून. हां. म्हटलं तुमने आग भी दिखाई ना निकाल के रख दूंगा. अच्छा. देखना भी नहीं उस ट्रैक्टर वो किसान का ट्रैक्टर है, अगर कोई खींच के लेके जाएंगे तो मैं वो यहाँ. मी जर पाहिलं असेल तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे राजकारणी लोक खूप बदमाश असतात. बरं. खूप त्यांना काही न करता व्यवस्थित ते चालू ठेवायचं असतं. ते जे घोड्यावरून तुम्ही यायचे ते ते एक मोठं ते काय सगळेजण मोटरसायकलनं यायचे. मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून म्हटलं आम्ही गमतीमध्ये आपण घोडं घेऊन येऊ. मग घोडं घेऊन गेलो आम्ही. पण अशा इनोव्हेटिव्ह आयडियानी आंदोलन केलं, जसं शोले स्टाईलमध्ये तुम्ही आंदोलन केलं. तो हां, मी पाण्याचं. पिक्चर पाहता पाहता लक्षात आलं. हां, धर्मेंद्र शोले पिक्चर चालू होता. मी तितक्याच एका जणाच्या घरी गेलो होतो. तेव्हा तो सीन चालू होता. हां, धर्मेंद्र बसंती बसंती करत होता आहे. तर मग मी तितक्यात एक जण म्हणाला, "अरे या टाकीत पाणीच नाही आहे." हां, ते बाजूनच टाकी होती. म्हटलं त्या टाकीवर चढ धर्मेंद्रसारखा. हां. तो घेतोय ते पोरं तयार तर नव्हते. मग माझ्या डोक्यात ते आली का म्हटलं आपण ही आयडिया मोठ्या आंदोलनासाठी करू. द हितवाद पीपल्स माइक में आप सबका स्वागत है। तूफान जो रहता है, तूफान का दूसरा नाम है बच्चू कडू। बच्चू कडू का जो असली नाम है बच्चू एलियास ओम प्रकाश कडू, बट ये किसी को मालूम नहीं है। वो बच्चू कडू ही नाम से जाने जाते हैं। और आज पीपल्स माइक में बच्चू कडू जी को हमने आमंत्रण दिया है और हम उनके साथ चर्चा करने जा रहे हैं। बच्चू कडू जी, धन्यवाद. आपका बहुत बहुत स्वागत। धन्यवाद. बच्चू भाऊ, तुमचा एक जो बेस आहे तो नेहमी असा आंदोलकाचा राहिलेला आहे. आणि जी तुमची सुरुवात जी आहे ती सुरुवात जर पाहिली तर ज्या शिवसेनेमध्ये तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने काम केलं, त्याच सरकारच्या विरोधात तुम्ही घरकुल मधल्या योजनेमधला जो पार्ट होता, जो तुमच्या लक्षात आला की तो योग्य नाही आहे, काही इरेग्युलरिटीज आहे, त्याच्यानंतर तुमच्यावर पक्षाने डिसिप्लिनरी ॲक्शन घेऊन तुम्हाला पक्षातून काढलं आणि मग नंतर तुम्ही प्रहार जनशक्ती पार्टी स्थापन केली. तर हा एकूण हा काय प्रकार होता, म्हणजे काय झालं होतं ते? खरी गोष्ट अशी आहे का पहिली गोष्ट तर मी तुफान नाही आहे. कारण तुफानमध्ये नुकसान जास्त होतं आणि लोकांचा फायदा फार कमी होते. आम्ही तुफान म्हणून कधी राहायची आमची इच्छा पण नाही. हे तुफान कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने. दृष्टिकोनातून ठीक हां, आहे, सरकारच्या दृष्टिकोनातून हां, ठीक आहे. हां. पण मला लगेच तुफान म्हटलं म्हणजे ते सगळं वादळ आणि हे घर पडणं. ओके. ठीक आहे. पहिली गोष्ट तर शौचालय मी सभापती झालो होतो पंचायत समितीचा. पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये 4 मी शिवसेनेत होतो, तालुका प्रमुख होतोय आणि आम्ही 4 सदस्य निवडून आणले होते आणि आमचे शिवसेनेचे होते आणि भाजप आमच्या विरोधात होती तेव्हा. तेव्हा भाजप शिवसेना युती होती. पण तेव्हा आमच्यासोबत भाजपनं युती नाही केली आणि आम्हाला व्यवस्थित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा आम्ही युतीनं लढलो नाही, तर काँग्रेसनं आम्हाला पाठिंबा दिला सभापती व्हायसाठी. तेव्हा मी सभापती झालो. सभापती झाल्यानंतर भाजपचे पालकमंत्री होते आणि पालकमंत्री असताना एक शौचालय भ्रष्टाचार झाला होता. तेव्हा शौचालय बनवायसाठी ₹5,500 भेटायचे आणि ते सिमेंटचं शौचालय राहायचं. बरं. तितक्यात मी जसं सभापतीच्या खुर्चीवर बसलो, तितक्यात एक म्हातारा माणूस आला. त्याला डोक्याला लागलेलं होतं असं. आता मी त्यांना विचारलं, "का तुम्ही कसे काय इथं?" तर त्यांनी ते शौचालयच बंडीत घेऊन आला होता अच्छा. आणि ते टिनापत्राचं होतं. ते विटा सिमेंटचं नव्हतं. एस्टिमेटमध्ये सिमेंटचं होतं. विटा सिमेंट करून शौचालय बांधायचं. परंतु तिथल्या अधिकाऱ्यानं, BDOनं ते विटा सिमेंटचं बांधणं टीन टपराचं बांधलं. ते टीन टपराचं खालून सोडलं आणि शौचालयात बसल्याबरोबर त्याला ते हवेत आलं तर पडलं ते. डोक्याला लागलं. मग मी ते तपासणी केली. तर एकूण 50,000-60,000 हजार शौचालय बांधले होते. ते सगळे टीन पत्राचे. म्हणजे प्रत्यक्षात 5,500 ते बांधकाम व्हायला पाहिजे होतं, तर ते 2,000 केलं. आणि मग हे सगळं मी मांडत गेलो. मी शिवसेनेचाच होतो. शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. अण्णासाहेब डांगे हे तेव्हा ग्रामविकास मंत्री होते. आणि मी त्यांना हे सगळं सांगितलं, की "बा हे मुळात इथं मुळासहितच पैसे खाल्ल्याचे दिसतायत. तुम्ही याच्यावर तुम्ही कारवाई करा." बाळासाहेब ठाकरेंनी पत्र लिहिलं होतं ना हां, बाळासाहेबांना ते कर्जमाफीबद्दल आणि यांच्याबद्दल दिलं याच्याबद्दल? होतं. तर त्यात काहीच मला अण्णासाहेबांनी तेव्हा "तू कोण? कसा काय आला? अंदर कसं काय? तो इथे थांबू नको." म्हटलं, "हे आमचं कॅबिन आहे लोकांचं, हे तुमचं नाही आहे. मी तुमच्या घरी नाही आलो. मंत्रालयात आलो." ते आमची खडाजंगी झाली.
सगळं वाद झाले आणि त्या हं. वादात मग पुन्हा माझ्यावर गुन्हे दाखल झाले. मी सगळ्यांना शिव्या घातल्या तेव्हा. पालकमंत्र्यांना शिव्या घातल्या, डांगेंना, सगळ्यांना असं आयुक्तांना, अधिकाऱ्यांना आणि मग माझ्यावरच उलट मोर्चा निघाला. आणि तो प्रहार पिक्चरमध्ये मी पाहिलं होतं, नाना नाना पाटेकरलाच पाटेकरचा. लोकं गोटे मारतात. म्हणजे ते फाईट करतात ना त्या गुंडांसोबत, तर लोकं म्हणतात, "तू कितने देर रहेगा? कब तक रहेगा?" म्हणून त्या गुंड्यांची भीती म्हणून त्या नाना पाटेकरला हाकलून लावतोय. ती मी अनुभवलं होतं. मग म्हणजे तुम्ही माझ्यावरच त्या मोर्चा त्या निघाला. त्याच्यावरून प्रहार तुमचं नाही मग नाव. तिथून आमचं खटकत गेलं, सगळे हां. वाद होत गेले आणि तुम्ही म्हणत होते की 20% राजकारण आणि 80% समाजसेवा. एवढं सगळं असताना का कारवाई होत नाही? मुख्य शिवसेनेचा सभापती मी, शिवसेनेचे मुख्यमंत्री बाळासाहेबांना निवेदन दिलं, त्याच्यातून काही झालं नाही. आणि मग आमचं धीरे-धीरे त्याच्यातून मन कमी झालं आणि आम्ही नवीन प्रहार हं. किंवा पिक्चर पाहिला होता मी चित्रपट नाना पाटेकरचा. तर त्या त्या प्रभावानेच तुम्ही ते. त्याच प्रभावानं मी तो प्रहार आमचं संघटनेचं नाव ठेवलं. कारण आक्रमकता असली पाहिजे, वार असला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून ते प्रहार नाव ठेवलं गेलं होतं. पण भाऊ तो गुन्हा जो दाखल झाला, म्हणजे असं म्हणतात की 350 गुन्हे दाखल झालेला एक मात्र आमदार बच्चूभाऊ कडू हं. असं. तर ती म्हणजे ते सगळे गुन्हे अर्थात वाईट यांनी नव्हते झाले. तुम्ही कार्यकर्त्यांसाठी जे काही काम केलं होतं, त्याच्या माध्यमातून ते झालं होतं. तर ही जी लढण्याची प्रवृत्ती जी आहे, म्हणजे ही लढण्याची वृत्ती, हं. ही नेमकी तुमच्यामध्ये कुठनं आली? आईची शिकवण होती. छत्रपती शिवाजी महाराजचा अच्छा. इतिहास समोर होता. गाडगेबाबा आम्ही फार म्हणजे त्या भूमीतले असल्यामुळं हां. त्याचा मोठा आमच्यावर पगडा होता. आणि मी श्रीमान योगीची कादंबरी वाचली हो. होती. आणि ते खूप मला ते त्याच्यातून हे सगळं व्हायचं आणि आई नेहमी आम्हाला मरायचं असेल तर देशासाठी मर. हं. असं फजूल याच्यात हे नको करू. लागन तर मिलिटरीत भरती हो. मी एकदा गेलो होतो पण भरतीला. मग रनिंगमध्ये थोडं मी कटलो. तर माझी इच्छा मिलिटरीमध्येच जायची होती आणि त्याच्यातून मग ते होतंय डोक्यात. पण मग ते जसं आता म्हणजे तुमची जी 1999चं जे तुम्ही इलेक्शन लढले होते लोकसभेचं, तर ते ते तुम्ही शिवसेनेतनं निघाल्यानंतर लढले होते? अपक्ष म्हणून लढले होते तुम्ही ना? हां, अपक्षच लढलो होतो. तर ते अपक्षाचा म्हणजे इतका जो जोम किंवा फक्त मला वाटतं 5,000 ची तुमची ती हां, 5,000 मी पहिले विधानसभा लढलो होतो. हो. बंडखोरी केली होती. भाजपचा उमेदवार होता. आम्ही तिकीट मागितली, आम्हाला दिले नाही. आम्ही तिथं अपक्ष लढलो. तिथं 1100 मतानं पडलो होतो. हं. विधानसभेला. त्याच्या 6 महिन्यांना काहीतरी लोकसभा लागली. मग सगळेचं काहीतरी एक पेपरमध्ये बातमी आली, देशोन्नती का कुठेतरी, का बाबा बच्चू कडू पण होऊ शकतं किंवा बी.टी. देशमुख साहेब होऊ शकतात लोकसभेचे उमेदवार. अशी त्यांनी अंदाजित बातमी टाकली पेपरनी. आम्हाला काही लढण्याचा विषयच नव्हता. ती बातमी आल्यानंतर माझ्या घरी लोकं येणं सुरुवात केली. बरं. अ, रोज 2,000, 3,000, 1,000 लोकं असे यायचे. मग आपल्याला लढावंच लागतंय. माझ्या तालुक्यातले नाही यायचे, बाजूच्या तालुक्यातले लोकं यायचे. मग त्यांनी आग्रह केला तुम्हाला? त्यांनी आग्रह केला. मग मी बरं. काय केलं का म्हटलं बा खरंच हे काय खरं आहे? तर मी असा राउंड मारले तालुक्याला, पुऱ्या जिल्ह्याला राउंड मारून घेऊ. तर एवढी गर्दी का बापरे! मला म्हणजे 2च तालुक्यात जाता आलं. एवढी गर्दी झाली. मग सगळ्यांना ठरवलं का उभं राहायचं. पण तेव्हा आम्ही उशिरा निर्णय घेतला तो फार. ओके. म्हणजे 15 दिवस काहीतरी 10 दिवस राहिले होते. तेव्हा अर्ज तुम्ही हो, 10 दिवस अगोदर. तर तेव्हा तुम्ही फॉर्म टाकला? हां, आम्हाला लढण्याचा काही अच्छा. विषयच नव्हता ना. ओके. हं. आणि ते लाटच झाली. मग नैनान मीच. अच्छा. बायको ते गर्भवती होती तेव्हा आणि मला आठवतंय अजून आहे, की आम्ही एकाच गाडीत बसायचं तर 12 वाजेपर्यंत प्रचार संपला का तिथून प्रवास करेपर्यंत कुठेतरी मधात झोपलं का पुन्हा आम्ही 7 वाजतापासून प्रचार करायचो. अच्छा. हो. म्हणजे झोपणं वगैरे काही. नाहीच नव्हतंच. बरं. आणि तेव्हा आम्ही सायन्स कोर पूर्ण मैदान भरलं होतं. बाळासाहेबांनंतर पहिल्यांदा कुठलाही मोठा नेता, मोठं कोणी नसताना ते मैदान भरण्याची फक्त त्यावेळेसचा आमचाच तो इतिहास होता. पण काय आहे म्हणजे एवढा रिस्पॉन्स त्यावेळेला तुमचं असण्याचं काय कारण असेल? तुम्हाला काय वाटतं? काम म्हणजे एकतर लोकमत पब्लिसिटी होती. तेव्हा काही मोबाईल नव्हता, काही नव्हतं. पण आम्ही जे काम केलं होतं तेव्हाचं म्हणजे तेव्हा मी किमान 1000-2000 शस्त्रक्रिया झाल्या असेल माझ्या डोळ्यांच्या आणि आंदोलन झाले असेल. ट्रॅक्टर सोडले होते तेव्हा मी. अच्छा. ते हायकोर्टातून हारले होते 1000 ट्रॅक्टर. मी ज्या ओके. बँकेचा आता अध्यक्ष आहे, त्या बँकेनं ते जप्त केले होते 1000 ट्रॅक्टर आणि ऐन हंगामाच्या वेळेस, हां. जेव्हा हंगाम असतो आणि त्या शेतकऱ्याचे,
ते हायकोर्टात गेले, खासदार सगळ्याकडे. मी तेव्हा काय शिवसेना सभापती होतो. माझ्याकडे आलं. म्हटलं, "मी कसं काय करणार आहे? तुम्ही डॉक्टरकडून हारून आले आणि मला चपराशाला हां. आता ते उपचार करायला लावताय." नाही म्हणे, "तुम्ही फक्त हाव म्हणा." मग आम्ही ते केलं आणि मी तेव्हा अयोध्याचं काहीतरी सुरू होतं ते ते बाबरी बाबरी मस्जिदचं. मशीदवालं. आणि त्याच वेळेस मी कार सेवा म्हणून आंदोलन केलं. आम्ही बँकेवर अच्छा. कार सेवा करणार. ओके. आणि तेव्हा मला आठवतं का हे सगळे ट्रॅक्टरवाले येणार होते, पण एकही आले नाही. 50-60 लोकच आले आणि माझे 20-25 कार्यकर्ते. आम्ही हां. 50 ते 100 कार्यकर्ते असणार. पोलिस 500. ज्या गेटवर आम्ही गेलो त्या बँकेत घुसासाठी, हां. तिथं 500 पोलिस आणि आम्ही हां. 50. म्हटलं, हां. आता काय? तर आमचा एक कार्यकर्ता म्हणे, "आता आपण वापस जाऊ, नंतर येऊ." म्हटलं, मग आम्ही इतिहास वाचलाच होता छत्रपतीचा. ओके. "वेडात वीर दौडले सात." जवळ सात. नेताजी तर ते पालकर. आमच्या डोक्यात आलं आणि पण तुम्ही नेताजी पालकरांसारखे नाही दौडले. नाही. आम्ही काय केलं, सुतळी बॉम्ब घेतले. त्याच्यातले हां. दोघं जण हे गेट आहे ना इथे, हं. तर मागं गेट होतं हां. 300-500 मीटरवर. हां, हां. तिकडे बॉम्ब फोडायला लावले. हे सगळे पोलिस तिकडे धावत गेले. बरं. सुतळी बॉम्बच्या हां. तिकडे आणि मी इकडे अंदर बँकेत घुसलो. एकदा घुसल्यावर ताब्यात आली बँक आमच्या. गोटा घेतला एक आणि त्या ट्रॉलीवर मारला. जे हर्रास करून घ्यायला आले होते हो, शेतकऱ्याचे हो. ट्रॅक्टर हं. हर्रास म्हणून. हां. म्हटलं, "तुमने आग भी दिखाई ना, निकाल के रख दूंगा." अच्छा. देखना भी नहीं उस ट्रॅक्टर वो किसान का ट्रॅक्टर है. अगर कोई खींच के लेके जाएंगे तो मैं वो यहाँ. आम्ही घेतलं, ताब्यात घेतली आणि कलेक्टर आले. ते सगळं वातावरणच बघितलं सगळं. आणि अध्यक्ष आणि तेव्हाचा तो एम-डी आम्ही ताब्यात घेऊन घेतलाय. कलेक्टर वर्मा मॅडम होत्या. आणि तेव्हा निर्णय झाला ₹1000 भरून ट्रॅक्टर सुटले. 1000. अच्छा. हायकोर्टानं वापस आलेली केस आम्ही जिंकली ओके. आणि 1000 भरून सगळे ते ट्रॅक्टर साईडला. बाहेर काढले. ते ते जे घोड्यावरून तुम्ही यायचे ते ते एक मोठं ते काय सगळेजण मोटरसायकलनं यायचे. मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून म्हटलं, आम्ही गमतीमध्ये आपण घोडं घेऊन येऊ. मग घोडं घेऊन गेलो आम्ही. हां. त्या प्राचार्याने अडवलं, म्हणे, "तुम्ही घोड्यावर येऊ शकत नाही." म्हटलं, "हे मोटरसायकलने येऊ शकतं. तुम्ही घोड्यावर का नाही?" ओके. तर त्यांना हर्ट झालं ना. मी घोडं एकदम उंच, त्याच्यावर मी बसलेलं. प्राचार्य पहिलेच ठेंगणे. त्यांना ते खूप जीवावर आलंय. त्यामुळे, "तुझं घोडं आता याच्यानंतर येऊ देणार नाही." म्हटलं, "बाबा, असं तर काही नियम नाही आहे. मी येणारच घोड्यावर." मग ती तुमचं पहिलं आंदोलन का ते? म्हणजे आंदोलन नाही, पण आंदोलन ते म्हणजे एक एक पहिला आपला स्वभाव गुण. पहिला विरोध जो आहे तो हो, सगळा. विरोध. पण तुमचा भाऊ प्रहार जनशक्ती पार्टी स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही निवडून आले, मग तुमचे 2 आमदार निवडून आले हं, आणि नंतर तुमचं कार्यकर्त्यांचं एक जाळं नेटवर्क तुम्ही तयार केलं. हं, तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये तुमचे 2 वेळा तुम्ही मंत्री पण झाले. हं. शालेय शिक्षण आणि मला वाटते दिव्यांग हा तुमच्या नाही, दिव्यांग तेव्हा मंत्रालयच नव्हतं. हां, पण ते ते एकनाथ सामाजिक शिंदेंनी न्यायमध्ये हे होतं. एकनाथ शिंदेंनी तुम्हाला हां, म्हटलं होतं हां. मी किंवा ते तुझ्या गुवाहाटीला आम्ही गेलो ना, गुवाहाटीला गेले. त्याच्या याच्यात जायच्या वेळेस आमची अट होती की दिव्यांग मंत्रालय जर दिलं तरच आम्ही येऊ. हां, तर नाही येणार. मग हां. देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात तयार झालं. आता स्वतंत्र मंत्री आहे, स्वतंत्र सचिव आहे आणि हा इतिहास आहे महाराष्ट्रातला. म्हणजे देशातलं पहिलं मंत्रालय झालं. आणि त्यावेळेस मला वाटतं एकनाथ शिंदेनी तुम्हाला हे म्हटलं होतं, हं, की हं. तुम्ही म्हटलं होतं, की मी कशासाठी येऊ किंवा हो, आलो हो. तर आपलं सरकार येणार आहे. हं, तुला हं. तुझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम करायला मिळेल. बरोबर. तर हा जो एक समाजकारणाचा भाग जो आता लोप पावत चाललेला आहे. आता हं. समाजकारण तेवढं बोलल्या जात नाही. पण तुमच्या बाबतीत तुम्ही जी माझी माहिती आहे त्याच्यानुसार 650 अशी कुटुंब आहेत, की ज्यांच्या कुटुंब प्रमुखांनी आत्महत्या केल्या आहेत. हं. आणि त्यांच्या मुलांना तुम्ही जवळ-जवळ अडॉप्ट केलेलं आहे. त्यांचं हां, शिक्षण हे आहे. बऱ्यापैकी नैना ते काम पाहतं. हां, सत्यशोधक संस्थेच्या माध्यमातून हां. आणि ते दरवर्षी आम्ही त्यांना मदत करतो. त्यांना दत्तक घेणे, त्यांचे शिक्षण करणे, बरं. त्यांच्या अडी-अडचणी, त्यांचे घरकुलाचे प्रश्न असेल, घराचे वगैरे लग्न असेल, ते आम्ही करत राहतो. तर ते तुम्ही स्वतः करता. हां. आणि ते तो मला वाटते पूर्णा हे आहे ना, पूर्णामाय. पूर्णा माय हं, हं, पुनर्वसन हं, केंद्र. हं. तर हा जो मी स्वतः 115 वेळा रक्तदान केलेलं हो, आहे हो. आणि माझ्या कार्यकर्त्यांनी किमान 1,00,000 आमच्या कार्यकर्त्यांनी तर एकत्रित रक्तदान एक मला केलेलं. वाटतं काहीतरी रक्त कमी पडलं होतं, ते एक असा तर तेव्हा मी गोट्यात दोर तुम्ही बांधून. नाही, खिशात गोटे घातले होते आणि 2 लिटर पाणी पिलं होतं. मी अच्छा, वजन पहिल्यांदा रक्तदान केलं होतं. अच्छा. केम हॉस्पिटलला. ओके. तेव्हा मी पहिल्यांदा पेशंट घेऊन गेलो. आम्ही विदाऊट तिकीटच गेलो होतो. पैसेच नव्हते. हां. आणि तिथे सगळं तयार झाले पैसे वगैरे ₹10,000 खर्च होतं.
पण ते 92 म्हणजे हा. 93-92 तेव्हा 10,000 म्हणजे 1,00,000च्या हो 10,00,000च्या बरोबरीत हो होते. तर आमचे सगळे पैसे जमा झाले. पण रक्तच जमा नव्हते. 4 बॉटल सांगितल्या होत्या. 3 बॉटल चव्हाण होते तिथे, विठ्ठलराव चव्हाण शिवसेनेचे त्यांनी बरं दिल्या. 1 बॉटल भेटली नाही म्हणून शस्त्रक्रिया थांबली होती. ओके मग माझं वजन काहीतरी 47 किलो होतंय. ते 45-47 किलो असणार. त्यांना काय 48च्या वर पाहिजे होतं. बरं तर मग मी दुसऱ्या दिवशी पाणी-गिनी पिलो 2 लिटर, काही गोटे टाकले खिशात आणि पहिल्यांदा रक्तदान केलं. अच्छा हं, बापरे हं. तर तेवढ्या त्या पेशंटला वाचवण्यासाठी हां, माझा मित्रच होता तो. हा आमचा कबड्डी प्लेयर होता. हा हार्टचं त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या तर आम्ही घेऊन आलो. ओके ओके आणि पहिल्यांदा मुंबईत त्यालाच घेऊन गेलो. हा मुंबई पाहिलीच नव्हती, नावच ऐकलं होतं. बरोबर पण हे तुमचं म्हणजे समाजकारण आहे तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून वावरता आणि इतकं काम तुम्ही केलेलं आहे त्या भागामध्ये अचलपूर चांदूर बाजारपासून पण आताच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं की कशामुळे तुमचा एक तर पराभव आहे ईव्हीएम मशीन आहे. तो मोठा ईव्हीएम घोळ आहे आहे. आहेच. अच्छा 10-20% ते घोळ करतात. कारण हॅक करता येतं ना. ओके तर मेहतानं ते सरळ सांगितलं. त्यांनी ₹40,00,000 निवडणूक आयोगाला चेक दिला. तर तुम्ही कुठलीही मशीन द्या, मी ते हॅक करून दाखवतो. हे चॅलेंज स्वीकारलं नाही हम्म, निवडणूक आयुक्तानं. हम्म, दुसरी गोष्ट त्यांनी जे काही 6 कारणं सांगितले, कशा-कशा पद्धतीनं करता येतं. बरं आणि दुसरं धर्म जातीचं राजकारण आता खूप आणि पैशाचं पण. पैशांचं बरं पैसा तर इतका पाहिजे. पैसा खूप जास्त निवडणुका म्हटलं का पैशाशिवाय आणि जातीचं लेबल लावावं लागतं, धर्माचं बरं लेबल लावावं लागतंय. बरं म्हणजे आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवायचो तर फक्त कामाचं लेबल होते. हो फक्त बच्चू कडू कामाचा आहे म्हटलं जात होतं. आता तो जातीचा आहे का? आता तो धर्माचा आहे का? पैसा आहे का? किंवा पक्ष तो कोणत्या कोणता आहे? जातीचा आहे पक्ष त्याच्या कोणता आहे प्रचाराला कोण येतं? बरं बरं खूप बदल झालेला आहे. तेव्हाची वृत्तपत्र आम्ही पाहिले. हां तेव्हाच्या बातम्या फ्रंटवर राहायच्या. आम्ही काही जर एखादं रक्तदान शिबिर तर त्याला फार महत्त्व द्यायचे त्याला. आता ते राहिलंच नाही ना. आता कार्यकर्ता मी जे तयार झालो ते आपलं प्रिंट मीडियामुळे खरं तर. हां मला जे त्यांनी दाद दिली त्याच्यामुळे लोकांपर्यंत ते गेलं. नाही आणि तुम्ही पण अशा इनोव्हेटिव्ह आयडियानी आंदोलन केलं जसं शोले स्टाईलमध्ये तुम्ही आंदोलन केलं हं. किंवा जे धर्मेंद्रनी ज्या पद्धतीने त्या टंकीवर चढला होता हां, मी पाण्याच्या पिक्चर पाहता-पाहता लक्षात आलं. हां धर्मेंद्र शोले पिक्चर चालू होता. मी तितक्याच एका जणाच्या घरी गेलो होतो. तेव्हा तो सीन चालू होता. हां धर्मेंद्र बसंती, बसंती करत होता. तर मग मी तितक्यात एक जण म्हणाला, "अरे, या टाकीत पाणीच नाही आहे." हां ते बाजूनच टाकी होती. म्हटलं, "त्या टाकीवर चढ धर्मेंद्रसारखा." हां तो काही ते पोरं तयार तर नव्हते. मग माझ्या डोक्यात ते आली का म्हटलं, "आपण ही आयडिया मोठ्या आंदोलनासाठी करू." ओके पिक्चर पाहून मी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. पिक्चरमधून बऱ्याच गोष्टी शिकलो. पण ते मला वाटतं ते 17 काहीतरी मागण्या होत्या ना तुमच्या हो. त्याच्यासाठी काहीतरी होतं आणि त्याला खूप तेव्हा पहिली कर्जमाफी झाली होती हां इथली केंद्राची. हां 12च तारखेला मी टाकीवर होतो. गोपीनाथजी मुंडे आणि शरद पवार साहेबांचा वाढदिवस होता. हो 12 तेव्हा डिसेंबर सगळ्या मीडियावर तेच होतं, की जन्मदिन पर किसानों का आंदोलन. हां हां, तर ते खूप गाजलं. तेव्हा आबा पण आले होते. हो वर ते टाकीवर हो आले ते होते. आबा उपमुख्यमंत्री ओके, होते ओके. तेव्हा हं. बरोबर आहे भाऊ 2000 एक थोडासा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे पण 2017 मध्ये बहुधा म्हणजे मला वाटतं इयर मला आठवत नाही पण त्यावेळेला तुमचं भाषण खूप गाजलं होतं हं. विधानसभेमध्ये आणि त्यावेळेला तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी स्वामीनाथन आयोगातल्या ज्या शिफारसी आहे त्या हं. शिफारसी आपण लागू केल्या पाहिजे असा एक स्टान्स घेतला होता आणि आता म्हणजे आता साधारण एक 7-8 वर्षानंतर तुम्ही जे आता नागपुरात आंदोलन केलं त्याच्यामध्ये तुम्ही कर्जमाफीची मागणी केली बरोबर आहे. तर हे काय झालं आम्ही तेव्हा जे की बोललो का स्वामीनाथन हा लागू झाला पाहिजे हां आणि ते तेव्हापासून लागूच होत नाही आणि ते आता अशक्य आहे सगळ्या सरकारला. हे जरी बोलत असेल पण यांची ती मानसिकता नाही किंवा तेवढं मोठं मन पण नाही आहे आणि शेतकऱ्यासाठी काही करायचं आहे अशी काही पॉलिसी नाही. ते काँग्रेस असू दे का भाजपा असू दे. मानसिकता नसल्यामुळं आम्ही धीरे-धीरे असं वाटलं की शॉर्टमध्ये आता देवाभाऊनं म्हटलं होतं, की सत्ता आल्याबरोबर आम्ही कर्जमाफी करू. हं, म्हटलं तोच मुद्दा घेऊन जाऊ आपण आता. बरं आणि तो मुद्दा घेऊन जर 10 वर्षात हमी भावच भेटले नाही, तर कर्ज फेडणार कसं? तो मुद्दा घेऊन आम्ही खरं तर ते आंदोलन सुरू केलं. आणि मग त्याच्यामध्ये हा कर्जमाफीचा तुम्ही मुद्दा त्याच्यामुळे आणला त्याच्या हां, ते बरोबर. आधीचं ज्या आंदोलनाचा तसं जो तर हमीभावाची लढाई आता आम्ही लढणारच आहोत. हां मी दर महिन्याला 15 दिवस, 10 दिवस हां आता जानेवारीनंतर हां मी पैदल फिरणार आहोत बरं प्रत्येक जिल्ह्यामध्ये पायी. बरं
बरं. आणि हे हमी भाव आणि मजूर हां. आणि कामगार जो श्रमिक वर्ग आहे, आमचं काय म्हणणं आहे का तुम्ही योजना देताना श्रमावर आधारित द्या आणि ओके. अडचणीवर आधारित द्या. ओके. म्हणजे अडचणीत काय आहे, ते जर ते कुटुंब जर प्रचंड अडचणीत आहे, म्हणजे 2 पायच नाही, 2 डोळेच नाही, 2 हातच नाही आहे. तर हे अडचणीतले परिवार आहे. माझ्या देशात अडचणीतले परिवार किती आहे? म्हणजे एखादं व्यसनाधीन कुटुंब परिवार असेल, तर शोधायला काही वेळ लागत नाही. आता हो. तर सगळं शोधलं जातं. आमच्या स्कीम ह्या जातीवर, धर्मावर आधारित जशा आहे, तशा त्या अडचणीवर आधारित असल्या पाहिजे बरं. आणि श्रमावर आधारित असलं पाहिजे. श्रममूल्य जपता आलं पाहिजे. तर मग मी 8 दिवस काम करतोय, सातत्यानं महिनाभर काम करतोय. तर मला बोनस का नाही? आणि काही न काम करता मला योजना का भेटतं? म्हणजे कष्ट करून मेहनत करून जो पिकवतो शेतकरी, त्याला तुमच्यासाठी पैसे नाही आहे. साध्या एक गोष्ट सांगतो की 7,000 भावाची शिफारस केली सोयाबीनची हो. राज्य सरकारनं, कृषी मूल्य आयोगानं आणि कपासीचे 11,000. भाव किती केले केंद्रानं जाहीर? 5,000. 15% नफा धरून जर 15% नफा घ्यायचा भेटायला पाहिजे शेतकऱ्याला, तर सोयाबीनचे भाव 7,000 पाहिजे आणि हं. कापसाचे 11,000. बरोबर मग आहे. असं मी म्हणत नाही, हो. राज्य सरकार म्हणतं. राज्य सरकार म्हणतं. मग तुम्ही जाहीर केले 5,000 आणि इकडे 8,000. म्हणजे 20% घाट्यानं विकावं लागतं केंद्राच्या भावाच्या नुसार. ओके. मग मरणारच ना तो. एकतर भाव चुकीचे काढतं, काढलेल्या हमी भावात सुद्धा खरेद्या पूर्ण होत नाही. त्याचं मरणच आहे सरळ-सरळ आणि ही एक पॉलिसी आहे जागतिक वर्ल्ड बँक ज्या आहे, म्हणजे जागतिक बँक जी आहे, जागतिक बँकचं म्हणणं हेच आहे का बाबा तुम्ही शहराकडे जास्त लोकं परिवर्तित करा. म्हणजे 98% लोकं हे 2% जागेवर पाठवा हां. आणि 98% जमिनीवर 2% लोकं ठेवा. हो. जशी अमेरिकेची पॉलिसी आहे. का अधिक शहरीकरण करून आता 1.5% सध्या अमेरिकेत शेतकरी आहे. म्हणजे तिथल्या राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्याचा वाटा 0 असल्याच्या बरोबर आहे. हो. पण सगळ्यात जास्त काळजी अमेरिकेचे अध्यक्ष घेतात. जी. आणि तिथली पॉलिसी जर पाहिली, तर येणाऱ्या पूर्ण खर्चापैकी म्हणजे बजेटच्या 60% खर्च पर्यंत हा कृषीवर कसा करता येईल, याचा अच्छा. कायदा केला. ओके. म्हणजे इथं कृषीप्रधान देश असून साधा कायदा तर सोडा, पण त्या बाबतीत बजेटमध्ये आमचं जर एकंदरीत परिपाठ पाहिला काँग्रेसपासून तर आतापर्यंत, आमचं म्हणणं आहे का आमची जशी भागीदारी आहे, जसं हां. एस-सी आहे, हं. एस-सीच्या संख्यानुसार आपण बजेट ठेवतोय, आदिवासीच्या संख्यानुसार बजेट ठेवतोय. मग शेतकरी मजुराच्या नुसार का बजेट ठेवत नाही बजेटमध्ये हिस्सा? नाही, पण ते जे सोल्युशन आहे, ते सोल्युशन आपल्या इथे अप्लाय जर केलं, तर हा प्रश्न पर्मनंटली सुटू शकतो का? हां, आरामशीर. कसं ओके. आहे 2-3 गोष्टी आहे. पहिली गोष्ट तर काय आहे का सरकारचा हस्तक्षेप हा अवाजवी आहे. सरकार हस्तक्षेप केव्हा करतं? कांद्याचे भाव वाढले तर, जी. तेलाचे भाव वाढले तर, कापसाच्या इकडे कपड्याचे भाव वाढले तर. म्हणजे भाव वाढल्यावर हस्तक्षेप होते. भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप होते का? तर बिलकुल नाही. म्हणजे आमचं म्हणणं आहे की आम्हाला जेव्हा भाव भेटतं, तेव्हा तुम्ही आयात करताय, तुम्ही बॅन आणताय. म्हणजे तुमचे आयात-निर्यातची धोरणं बदलता, तुमचे कायदे आणता आणि त्याच्यामुळे ही सगळी अवस्था कोलॅप्स होऊन जातं सगळं. आणि याचा बळीचा बकरा शेतकरी बनतोय. आणि तुम्हाला स्वस्त भेटायसाठी मला माझे भाव कमी करून तुम्हाला स्वस्त देण्याची व्यवस्था आहे. माझं म्हणणं आहे यांना स्वस्त तुम्हाला देत असाल, तर मग आमच्या खिशात हात कसा घालताय? तिजोरीत हात घाला ना तुम्ही. तर मग नेमकं हे कोणाला समजत नाही. कारण जसं आता पश्चिम समजतं. महाराष्ट्रामध्ये आता प्रवीण तरडेचा मी बोललो होतो. प्रवीण तरडेचं म्हणणं होतं, की शेती राखायची असते, शेती विकायची नसते. तर तो मेसेज आपल्या इथे स्प्रेड झालेला नाहीये किंवा काय आहे सरकार स्तरावर? नाही. काय झालंय तुम्ही जर पाहिलं असेल तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे राजकारणी लोकं खूप बदमाश असतात. बरं. खूप त्यांना काही न करता व्यवस्थित ते चालू ठेवायचं असतं. काम न करता राजकारण कसं सोपं होईल? हे तुम्ही लहान ग्रामपंचायतच्या नेत्यापासून पहा तिकडे वरच्यापर्यंत. ते काय शोधत असतं तर जातीच्या भानगडी. हं. जाती-जातीमध्ये भानगडी हं. कशा निर्माण होईल? धर्माच्या भानगडी कशा निर्माण होईल? बरं. मराठी, अमराठी कसा वाद निर्माण करता येईल? ह्या सगळ्या भावनातल्या लढाईमध्ये ते खेळत आलेले आहे. हे 100 वर्षापासून हेच होत आहे. तुम्ही पहा कधी का म्हणतो ना एखादं नळाचं पाणी, नळावर भांडण झालं तर ती भावनेतला मुद्दा काय तिच्या आईला शिव्या देतं. म्हणजे ती मुद्द्याचं नाही बोलत. ती मायवर शिव्या देऊन तो वाद मोठा करतो. म्हणजे हे सामान्य माणसापासून तर वरपर्यंत असंच आहे.
हे बरोबर भावनेत नेण्याचं काम तर करतात. तुमचे आंदोलनात असा एक राजकीय रंग दिला गेला. जे तुमचं नागपुरात आंदोलन झालं. त्याला पण एक असं, की आता बच्चू कडू लाईमलाईटमध्ये नाही आहेत, म्हणून त्यांना लाईमलाईटमध्ये नाही, ते यायचं आता ते म्हणून आहे पहा, अशी एक चर्चा होती. म्हणजे आरोप करणाऱ्यांना किंवा बोलणाऱ्यांना काही अर्थ नसतो. तिच्याकडे आपण पाहिले नाही पाहिजे. आपण प्रामाणिकपणे काम करणं फार महत्त्वाचं असतं. असं बोलणारच आहे लोकं, कारण ते बोलले नाही तर महत्त्वच काय त्यांना. त्याच्यामुळे आम्ही काही त्याच्यावर लक्ष देत नाही. बरं. मी मंत्री असताना सुद्धा, हं. राज्यमंत्री असताना मी मोटरसायकलनं दिल्लीला गेलो होतो. तिथल्या शेतकऱ्यांना आंदोलनात सपोर्ट करायला. मंत्री असताना. मग काय गरज होती आम्हाला? मुळात आमचा पिंडच हा श्रमिक, शेतकरी, मजूर जो कष्टकरी आहे त्याच्या बाजूने उभं राहणार आहे. बेईमानीनं जी. जगणारे लोकं आणि इमानदारीनं. म्हणजे तुपाशी खाणारे लोकं आणि उपाशी राहणारे हां. लोकं. ही जी लढाई आहे, हा विषमतावाद आहे. हा जातीचा, मी नेहमी सांगत असतो का धर्मभेद नाही. इथे जातीभेद नाही, हा अर्थभेद आहे. आणि लढाई अर्थभेदाची मागं पडण्यासाठी धर्मभेद आणि जातीभेदाची लढाई लढल्या जातं. कारण ही सोपी असते. देवेंद्र फडणवीसांशी तुमचे वैयक्तिक चांगले जवळचे संबंध आहेत आणि स्वतः तुम्ही म्हणजे असं म्हणतात किंवा एकूणच राजकारणात सगळे तुमचं अचलपूर आणि तिकडली बांधणी जी आहे या कॉन्स्टिट्युएन्सी, तर तुम्हाला काय वाटतं की आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहे तिसऱ्यांदा, म्हणजे आपण ऑफिशियली ऑफिशियली तसं पाहिलं तर दुसऱ्यांदा झाले. बरोबर. तर काय या सरकारची जी धोरणं या आता वर्षपूर्ती झाली त्यांची, तर तुमचं ओपिनियन काय आहे? पण मला एक काय? सांगा, विदर्भातले मुख्यमंत्री असताना आज संत्र्यावर काही बोलले ते एका वर्षात? त्याच्या अगोदरच्या वर्षात संत्र्यावर? एक प्लॅनिंग? एक शब्द पण त्यांचा नाही आहे. विदर्भात सगळ्यात जास्त धान उत्पादक शेतकरी आहे. दुसऱ्या नंबरवर तुमचा कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे. हा सगळा कोरडवाहू शेतकरी आहे. एक शब्द बोलले नाही. काय त्यांच्यासाठी तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलाय? कुठल्या प्रकारे तुम्ही समोर आले? उलट तर तुम्ही खाईत टाकलं त्याला. विदर्भातल्या जमिनीवर सोलर ऊर्जा चालतच नाही. तर बरं. का चालत नाही? कारण आमच्या जमिनीतलं पाणी हे 200 फुटाच्या खाली गेलं. 50 फुटाच्या वरती सोलर पाणी फेकत नाही. काही बोलायला तयार नाही. ऊर्जा खातं त्यांच्याकडे आहे. कुठल्या गोष्टी शेतीच्या संदर्भात जरी बोललोय, तुम्ही सांगा आज नागपूरच्या एम-आय-डी-सीचे काय हाल आहे? की ते आजही नागपूरवरून पुण्यात जावं लागतं तुम्हाला? कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुण्यातले लोकं नागपूरला येतात सांगा मला एखादं क्षेत्र सांगा? नाही, पण आता GMRचं जशी डेव्हलपमेंट होत आहे, मिहानमध्ये होत इंडस्ट्रीजचं आहे, हे येत त्याला आहे. काही अर्थ नाही आहे. लॉजिस्टिक तुम्ही 100 ते 150 मिहानचे उद्योग गेले. नाही, गेले भाऊ. कसं आहे की 2014च्या आधीची जी स्थिती होती आणि 2014 नंतर जी डेव्हलपमेंट झालेली आहे, 4,800 हेक्टरची लँड तेव्हा घेतली, त्याच्यावर काहीच प्लॅनिंग नव्हतं. कारण ते अजिबातच सगळं कसं आहे नॅचरल ग्रोथ आहे ना, ते डोक्यात घेतली नाही पाहिजे पहिली गोष्ट. हं, तुम्ही बरं. तुम्ही तुम्ही काय म्हणाल का बा आता आम्ही उड्डाण पूल केलंय. नॅचरल आहे. ते काही नवीन नाही आहे. खाली रस्ता झाला म्हणून वरचा उड्डाण पूल आला. त्याच्या व्यतिरिक्त मी काय करतोय? त्या व्यतिरिक्त आम्ही काय केलं? अमरावती डिव्हिजन काय केलंय तुम्ही? सगळ्यात जास्त आत्महत्या कुठं होतंय? म्हणजे देशात महाराष्ट्रात आत्महत्या जास्त होतं आणि महाराष्ट्रात विदर्भात जास्त येतं. ही याच्यावर तुम्ही कधी बोलताय? काय उपाययोजना आहे तुमच्यासाठी? या संदर्भात एखादी बैठक तुमची? काहीच नाही. एज्युकेशन इथलं, तुमचं इथलं सुपर हॉस्पिटल पहा, तुमचं मेडिकल हॉस्पिटल बघा, काय हाल आहे तर. आजही गरिबाला पर्याय एक केएम हॉस्पिटलसारखं ताकदीचं, जे हॉस्पिटलसारख्या ताकदीचं एखादं हॉस्पिटल उभं नाही करता आलं तुम्हाला? नाही, पण विरोधक पण आता आम्ही जसं पाहिलं, आता अधिवेशन आज, आता अधिवेशनचा उद्या लास्ट दिवस आहे. विरोधकांमध्ये देखील ती ती धार जी आहे, आक्रमकता, की विषय निवडताना कुठले विषय निवडले पाहिजे. कोणीतरी हा जाब विचारणारा देखील अपोजिशनमध्ये नाही आहे ना. नाही, अपोजिशन हा भाग वेगळा आहे. कसं हं. आहे, त्यांना किती डोका आहे तो नंतरचा भाग आहे. माझं असं मत आहे की तुम्ही विदर्भाच्या अनुशेषाबाबत बोलत होते, विदर्भाबाबत बोलत होते. तुमच्या तेव्हाचे जर सगळे काढले, तर तेव्हाची काय स्थिती तुम्ही पाहिलंय. तर तेव्हाचे भाषण पाहिले तर आता तुम्हाला हसा येईल. का हेच ते देवेंद्र होय का? हां. त्या देवेंद्रामध्ये आणि या देवेंद्रामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ते तर ते काय केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, की काय याच्यामध्ये आणखीन व्हायला पाहिजे? माझं असं मत आहे का तुम्ही सगळ्या मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तुम्ही त्यांना न्याय द्याच. पण काही तर झुकतं माप ठेवावं लागेल. अजूनही चिखलदऱ्याचा स्कायवॉक जो आशिया खंडातला पहिला आहे. काय स्थिती आहे त्याची? खराब झाले ते. मग तुम्ही काय म्हणजे तुम्ही एक तर इथं सगळ्यात जास्त वन्य प्राण्यांना मरणारे लोकं आमचे आहे.
ताडोबामध्ये त्या तो सगळा परिसर जर पाहिला तर तुम्ही पहा ना, धान उत्पादक शेतकरी सुखी आहे. काय दिलं तुम्ही म्हणजे मला एक सांगा, का वेगळं काही आणून एखादा मोठा उद्योग आहे आणि तिथे 10,000-15,000 लोकं कामाला. तुमच्या विदर्भातल्या 3 मिल बंद पडल्या, कापड मिल. तुम्ही टेक्सटाईल पार्क केलं अमरावतीला, उद्योग नाही एक. हाय केंद्र सरकारची बंद पडली टेक्सटाईल मिल. पण एअरपोर्ट आलेले आहे, गडचिरोलीमध्ये स्टील प्लांट येतोय, चंद्रपूरमध्ये स्टील प्लॅन्टनं बरोबर. खाल्लं किती? कुणाला चालला पैसा? नाही, नाही. तुम्ही 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 लक्षात घ्या, जे पण आणलं त्याचा उपयोग शेतकऱ्या विदर्भातल्याला काय आहे? माझं काय म्हणणं आहे, जे पुण्यात उभं राहिलं किंवा जे संभाजीनगरला उभं राहिलं, त्याचा त्याचा जो परिणाम आहे त्या क्षेत्रावर झाला ना साहेब. इथे काय परिणाम झालाय? साध्या गडचिरोलीतल्या जिल्ह्यातल्या लोकांचं तरी काय तुम्ही पॉझिटिव्ह बघा ना, त्यात काय आम्हाला भेटलंय. लोखंड आता तिथं कोणतं लॉइड्स, JSW. हां, त्या सगळ्या कंपन्या उभ्या राहिल्या. हां. त्याचं ₹7 चा शेअर ₹1700 झालाय. नाही, तो भाग आहे भाऊ. तो आणि त्याच्यातून त्या शेतकऱ्याच्या जमिनीला किमान बोनस, ज्यांची जमीन घेतली तुम्ही, तर त्यांना लँड ॲक्विजिशनमध्ये भरपूर पैसा काहीच आहे. नाही. तुम्ही नाही, ते जर पाहिले तुम्ही तर अजूनही आता त्याचा मोर्चा आम्ही करणार आहोत आंदोलन. नक्षलवादाचा भाऊ किती वर्षानुवर्षे त्रास होता. किती नाही, नाही, डेव्हलपमेंट झाली. नक्षलवाद आहे तर तुम्ही हा पुऱ्या देशातला ही ही जी ही ही जे बदल आहे, हा सगळा बदल काही विशेष उपक्रम केल्यानं झाला नाही. लक्षात घ्या. बरं. हे नॅचरलीच आता लोकं तुम्ही जसं मोबाईल केला त्या गोष्टी सगळ्या समजायला लागल्या. पण मला एक सांगा का गडचिरोलीच्या आजही तिथल्या शेतकऱ्याचे काय हाल आहे. तुम्ही अजूनही हजारो एकर जमीन फक्त वन्य प्राण्यामुळं पडीत आहे. पहिले नक्षलवाद्यामुळं राहत होती, आता यांच्यामुळं आहे. कुठल्याही त्या जी काही लोखंडचा प्लॅन्ट तिथं सुरू केला आहे, त्याच्यामुळे जे प्रभावित झाले लोकं तुम्ही जर पाहिलं तर तिथं तर बोलता येत नाही. 3 जण मेले, बातमी नाही आहे कुठं. आणि त्यांच्यासाठी तुम्ही इथून रत्नागिरीपर्यंत रस्ता केलाय. मग माझं असं म्हणणं आहे का चंद्रपूर सगळ्यात जास्त आम्हाला पाहतोय कर देणारा जिल्हा म्हणून आपण सगळ्यात प्रदर्शित आहे. बरोबर. गडचिरोली आहे. मग इथल्या लोकांना तुम्ही दिलं काय त्याच्या बदल्यात? त्या जिल्ह्यात तरी तुम्ही काही दिलं प्रदूषण होऊ नये किंवा जे काही होतं त्याच्यावर परिणाम होतं, तिथल्या कामगाराला काही देऊ शकलो नाही हो आम्ही. जे त्या खदानीत काम करतंय, त्यांचं आयुष्य काही समजून घेतलं का आम्ही कधी? किंवा तुम्ही पण सरकारमध्ये होते. पण त्यावेळेला तुम्ही काही उपाययोजना सुचवल्या होत्या का याच्या? हां, पण दिले ना, प्रस्ताव दिले. पहा लक्षात घ्या, मी मंत्री होतो आणि मंत्री झाल्यानंतर आमच्याकडे 2च आमदार होते. माझ्या 2 आमदारांना सरकार पडणार नव्हतं किंवा ते वाचणार नव्हतं किंवा बरोबर. येणारही नव्हतं. बरोबर आहे. कसं आहे, आता नितीश कुमारांची जरी फुटायची इच्छा असली, तरी ते फुटू शकत नाही कारण बाहेरची परिस्थिती तशी नाही आहे. ओके. कारण ते आहे मुख्यमंत्री नितीश कुमार, पण बावलं बीजेपीचा राहील. बावलं बरोबर. म्हणूनच राहणार. बरोबर आहे. आमची ताकदच तेवढी नाही ना. तुम्ही तेव्हा हा क्लेम केव्हा करू शकता का बच्चू तुमच्या एका मतानं सरकार जात होतं तेव्हा का बोलले नाही तुम्ही? तसं काही होतं का? तसं काहीच नव्हतंय. त्याच्यानं लोकं आम्हाला म्हणतात मी राज्यमंत्री आणि तुम्ही सरकारमधला मोठा बदल करून आणायला पाहिजे. हे कसं शक्य आहे? पण काही प्रपोजल्स तुम्ही दिले असतील ना त्यावेळेला? हां, आम्ही जेव्हा प्रस्ताव काही आपली कसं आहे राज्यमंत्र्याला अधिकार काय असतं? साधं कॅबिनेटमध्ये पण जाता येत नाही. अजूनही राज्यमंत्री बोंबलतात. हं. एखाद्या कॅबिनेट मंत्र्यानं परस्पर निर्णय घेतला तर आम्हाला पता चालत बरं. नाही. कारण त्याची सिग्नेचर पण घेत नाही साधी फाईलवर. आम्ही काही प्रस्ताव दिले होते, त्याच्यातून काही झालं नाही. म्हणूनच तर शिंदेकडे गेलो. चला हा अनएंडिंग इश्यू आहे. मी हां. फक्त एक छोटंसं तुमचं एक रॅपिड फायर तुम्ही एक शब्दात आम्हाला उत्तर द्यावं. हां. लंबे आंदोलन या रॅली के बाद आपका कम्फर्ट फूड म्हणजे बा तुम्ही खूप मोठं आंदोलन झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की हे जर आपण काहीतरी हे खायला मिळालं पाहिजे, भात पिठलं खायला मिळालं पाहिजे, भाकरी भाजी मिळाली पाहिजे. खिचडी भेटली नव्हती मला 5-6 म्हणजे मी बाहेरच होतोय अच्छा. आणि मी खिचडी त्याची आवड होती. त्याची आवड होती. स्ट्रीट पॉलिटिक्सला तुम्ही एका शब्दात काय म्हणाल? ही राजकारणपेक्षा कसं आहे, आता त्याचे खूप म्हणजे एका शब्दात उत्तर देणं कठीण आहे. परंतु मला असं वाटतं का ते त्याच्यावर अवलंबून असतं. आमच्या अच्छा. डोक्यात फक्त काय होतंय का हा सगळ्या महाराष्ट्रात जाती धर्माचं जातीचं आहे. मराठा अलग, ओबीसी अलग, धनगर हां. अलग
हां. तर या ह्याच्यात मला तो शेतकरी बाणा मारायचा होता तिथे. कारण माझा शेतकरी सगळ्याच जातीत आहे, सगळ्याच धर्मात आहे, सगळ्याच पक्षात आहे. नाही तर त्याला त्याला रस्त्यावरच्या राजकारणाला काय म्हणाल तुम्ही? बेस्ट आहे. हां? कारण तो बेस्ट. तुम्ही 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 त्याला जर आंदोलक म्हणून जर एखादा चेहरा जेव्हा जातं, हां. त्याचे चांगले परिणाम आपण पाहिलेले आहे. शेतकऱ्यांची सर्वात मोठी लढाई काय आहे? हमी-भावाचीच आहे. त्याला बरोबर. त्याला भाव भेटला पाहिजे रास्त. तर सत्ता किंवा जनता आपल्याला काय वाटतं, की काय गरजेचं आहे? जनता. आणि आजचं जे राजकारण आहे, त्याच्यामध्ये कशाची कमतरता अशी वाटते तुम्हाला? प्रामाणिकता नाही राहिली. आंदोलन जेव्हा तुम्ही आंदोलन करता, तर तुम्हाला आंदोलन थकवतं, की राजकारण थकवतं? आंदोलन नाही थकवत, राजकारणच थकतंय. राजकारण थकवतं. आणि जेव्हा तुम्ही गर्दीनी पूर्ण झालेले असता आणि तेव्हा तुमचं नाव घेतलं जातं, तेव्हा आतमध्ये तुम्ही काय वाटतं तुम्हाला आतून? वाटतं का छत्रपती शिवाजी महाराजला एक सैनिक म्हणून आपल्याला तो जो उर्मी असतं ना, हाँ, हाँ। ते येतंय. बर बर बच्चू भाऊ, आज हमारे द हितवाद पीपल्स माइक में आप आए और हमारे साथ चर्चा की, तो उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। और आप हमसे ऐसी आकर चर्चा करते रहे, ऐसी हम आशा करते हैं। धन्यवाद. आभारी आहो आपले पण.